डिसेंबरच्या आतच द्या, मुदत वाढवायची तर तुमच्या अधिवेशनाची वाढवा, आमच्या तारखेची मुदत फिदतीचा काही संबंध नाही। आणि समाजात गैरसमज नाहीये, सध्या नाही आणि कधी होणार बी नाही। कारण मराठा समाज झालेला एक स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा समाज न्याय मिळवणार आहे, याच्यात दुमत नाही। आमच्यात याला जोडून सांगतो, आमच्यात जरी काही गैरसमज असतील, आमचे वैयक्तिक सांगतो, या तारखेबद्दलचे नाही, तरी पण सध्या मराठा ते काढणार नाही। ते एकदा आरक्षण मिळाल्याच्या नंतर खूप दिवस आहेत आपल्याला एकमेकाचे रुसवे फुगवे असले तर काढायला, काही एकमेकाला बोलायचे असले 4-2 शब्द तर खूप वेळ आहे आणखी आपल्याला। ही संधी नाहीये। मराठ्यांची नाराजी असेल तर एकमेकाविषयी व्यक्त करायची, कारण इथं घराघरातल्या करोडोच्या संख्येनं मराठाच्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे। तुमची एकमेकाशी काही जर गैरसमज मतभेद असतील, माझे कोणाशी असतील, माझ्यावरती कोणाचे असतील, तर खूप वेळ आहे समाजात एकमेकासाठी। आपण भाऊ भाऊ आहेत, आपण परिवार आहे। नंतर याच्यात कोणालाही मराठा संधी साधू देणार नाही, कारण इथं सगळ्यांच्या लेकराचं काही जण जरी करीत असली नाद असतो काही काहीला शोधायचा, कुठची नाराजी, कुठची बघू, कुठं काय सापडतंय, तो त्याचा अपघातकीपणा आहे। कधीतरी सक्सेस होईल, असं सक्सेस होत नसतो। माणसाने असं करू नये, कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाहीये, होणार नाही, करू पण नाही। आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे, आता असतील बी काही मतभेद समाजात, ते आरक्षण मिळाल्यावर काढू, नंतर खूप वर्षे आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत, आता ती वेळ नाहीये। प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची, लेकराला न्याय द्यायचा आहे। असतील समाजात काही तर 6 कोटी मराठ्यांना विनंती, नंतर एकमेकाच्या रुसवे फुगवे असले तर काढा, आता नाही, आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं। मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा ते बोलतील। काल शक्यता होती पण तसं झालं नाही, आज शक्यता आहे म्हणतायत, पण आता 4:30 वाजतायत, अजून काही दिसत नाही। त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे? त्याबद्दल तुमचं मत काय? सरकारचा मेसेज होता आज बोलणार आहेत म्हणून, आज उत्तर देणार आहेत। आता काय अडचणी आल्यात मला माहित नाही, मी आत्ताच दौऱ्यावरून आलोय त्यामुळं माहित नाही, परंतु होईल, करतील। आमच्यात आता 24 डिसेंबर पर्यंत समाजाचा वेळच आहे, त्यामुळे मराठ्यांनी आता शब्द दिलेला आहे, मराठी 24 डिसेंबर पर्यंत त्याला डिस्टर्ब करणार नाहीत। पण 24च्या नंतर जाहीर सांगतो मी, आम्ही ऐकणार नाही। आम्हाला नाविलाजानं, आम्हाला पण काय मर्यादा आहेत, आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावीच लागणार आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही मग सरकारचं नाही ऐकणार। राज्यामध्ये 54 लाख पेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्यात, पण मराठवाड्यात केवळ 28,000 इतक्या नोंदी आहेत। तर यामुळं ज्या मराठा समाजाने, मराठवाड्यातल्या समाजाने आंदोलन उभं केलं होतं, त्यांच्याच पदरात फारसं काही पडणार नाही असा काही अभ्यासकांचा दावा आहे। आणि ज्या नोंदी सापडल्यात त्यातल्या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातले ते ऑलरेडी कुणबी आहे। नाही, कोणाला काय वाटतंय, अभ्यासकांना काय वाटतंय याच्यावर हे आंदोलन नाही, मला काय वाटतंय त्याच्यावर हे आंदोलन नाही। इथं गोरगरीब मराठ्यांना काय वाटतंय ते महत्वाचं आहे। जरी मराठवाड्यातून लढा उभा राहिला असता तर मराठवाडा काय महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही, आणि महाराष्ट्रातले मराठी हे वेगळे नाहीत, आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही, महाराष्ट्राच्या सुद्धा नाही। सगळे भाऊ आपलेच आहेत, कोणाला व्हायला मिळतंय ना, मिळणार आहे। हा, हे खरं आहे की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, ते सरकारच्या कानावर आम्ही 2 दिवसापासून टाकलेलं आहे की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाहीयेत आणि निरंक म्हणून अहवाल देतात।